मुंबईतील मंत्रालयासमोर असलेल्या आमदार निवासमध्ये कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळण्याची तक्रार आमदार संजय गायकवाड यांनी केलेली आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगला प्रसादही दिलेला आहे, चांगली धक्काबुक्की सुद्धा केलेली आहे, मारहाण केलेली आहे, 2 चापट्या सुद्धा लगावलेल्या आहेत. आपल्यासोबत आहेत गायकवाड साहेब. असं काय झालं की तुम्हाला कॅन्टीन चालकाला मारहाण करावी लागली, त्याला जाब विचारावा लागला, असं काय घडलं काल रात्री? बघा, इथे ह्या गोष्टी वारंवार घडतात. मागच्या 2-3 वर्षामध्ये मी या लोकांना 3-4 वेळेस समज दिली. यांचं जेवण आणताना यांचं 3-3, 4-4 दिवसाचं जेवण हे आणतात आणि जेवण आणल्यानंतर त्यांना समजल्यानंतर ते ऐकत नाही. काल रात्रीला मी साधारणतः 10 वाजता वरण भात आणि पोळीची ऑर्डर, चपातीची ऑर्डर त्यांना केली आणि वरण भात आणल्यानंतर मी एक घास वरण भाताचा खाल्ला. तिथे मला एकदम खूप आंबट आणि कसं तरी वाटलं. मला वाटलं असेल काय याच्यामध्ये चिंच वगैरे असेल. मग मी दुसरा घास खाल्ला तर मला वॉमिटिंग झाली. मग मी त्या वरणाचा पॉलिथिनमध्ये वास घेतला, तो इतका घाणेरडा वास होता आणि मग मला ते सहन झालं नाही की वारंवार अशा प्रकारे आमदार या ठिकाणी राहतात आणि त्यांना असं जेवण देतं. महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते येतात, शेतकरी येतात, अधिकारी येतात, सगळ्यांसोबत तर ठीक आहे, पण आमदारांसोबत असं होतं आहे. मग मी खाली गेलो आणि त्याला म्हटलं, बाबा हे कोणी दिलं, खालचं कुक कोण आहे, मॅनेजर कोण आहे, जरा स्मेल घे म्हटलं याचा. आणि ज्यावेळेला त्यांनी स्मेल घेतला त्यांनी सांगितलं, साहेब बहुत गंदा स्मेल आहे बोले. म्हटलं हे खाऊ घालणार तू आम्हाला? आणि मग मी त्यांना विचारल्यानंतर मग त्यांना चांगला आपल्या स्टाईलमध्ये प्रसाद दिला. कारण मराठीत सांगून ऐकलं नाही, हिंदीत सांगून ऐकलं नाही, इंग्रजी सांगून ऐकलं नाही. त्याच्यामुळं मग शेवटी जीवनाच्या आपल्या जर कोणी खेळत असेल तर मी तर मग काय सोडत नसतं. नक्कीच. पण इतकं सगळं होऊन देखील यामधून आता काही चांगलं आउटकम निघेल असं तुम्हाला वाटतं का? कारण ज्या पद्धतीनं हा सगळा राडा झाला काल, शिवसेना स्टाईलनेच खरं तर तुम्ही त्या सगळ्यांचा समाचार घेत होतात, पण यानंतर कॅन्टीन चालकानं स्वतःची चूक मान्य केलेली आहे का? त्यांनी चूक स्वतःची मान्य केली. तुम्ही आपला व्हिडिओ बघा की तो ज्यावेळेला मी त्या सगळ्यांना स्मेल देऊन राहिलो, ते सगळे सांगतात मान हलवून की बहुत गंदा आहे म्हणून, आपला त्यांचा आवाज पण येतो. चूक त्यांनी मान्य केलेली आहे, पण भविष्यात त्यांनी करू नये हे याची त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. नक्कीच. यापूर्वी सुद्धा असे प्रकार घडले होते. आमदार निवासमध्ये फायर हायड्रंट आपण पाहिले, त्या ठिकाणी जे डबे ठेवले जातात ते आउटडेटेड आहेत. त्यानंतर ढेकणांची या ठिकाणी मोठी समस्या आहे. बऱ्याचशा तक्रारी आहेत इथल्या आमदारांच्या, पण त्यावर काही तोडगा निघत नाही. इतकं सरकार चालतं, पण आमदारांची जर अशी अवस्था असेल सर्वसामान्यांचे काय हाल? एक तर एखाद्या कोनवड्यात बंद केल्यासारखं आमदार निवास आहे, कटमल आहे, अनेक बाकी म्हणजे सुविधा तर त्या ठिकाणी काहीच नाही. आणि कार्यकर्ते घेऊन एका आमदारांनी कसं राहावं 10-10च्या खोल्यामध्ये, आम्हाला हेच आश्चर्य आहे. परिवार तर कधी अंतच येत नाही. आणि कालचा जो विषय झाला या विषयामध्ये जेवणाचा जो विषय हा सर्रास आहे. ज्यावेळेला आम्ही रेल्वेमध्ये डब्बा नेतो आणि डब्बा खाल्ला की रात्री सकाळी आम्हाला खूप कसतरी होतं, असं अनइझी वाटतं. आम्हाला वाटतं की प्रवासामुळे झालं असेल, आणि प्रवासामुळे होत नाही, हे यांच्या जेवणामुळे होतं. आणि म्हणून सगळ्याच आमदारांच्या असते लोकांच्या, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून लाखो लोक येतात ना, दिवसभरात नाही म्हटलं तर 10,000 लोक यांच्याकडे जेवून जातात, 2-3 कॅन्टीन जे आहेत. आणि सगळीकडे असंच आहे. मी शेतीत जंगलात काम केल्यामुळं मला अन्नाची इतकी पारख आहे की मी सकाळचं, दुपारचं, पहाटेचं, संध्याकाळचं अन्न मी बिलकुल मोजून शकतो की हा पीस किती घंट्याचा आहे, हा किती घंट्याचा आहे. हा माझा स्टडी आहे. आणि त्याच्यामुळे मला जे आहे ताबडतोब लक्षात येतं आणि त्याच्यामुळे मी त्यांना समज दिली, पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी मला नाईलाज असतो, माझा राग अनावर झाला आणि मला ते सगळं करावं लागलं. नक्कीच. पण तुम्ही तुमच्या भूमिकेवर आता ठाम आहात का? कारण बरीचशी टीका टिप्पणी होऊ लागलेली, संजय गायकवाड यांनी कायदा हाती घेतला, एका कर्मचाऱ्याला मारहाण केली, अशी पण टिप्पणी तुमच्यावर होऊ शकते. मी कोणाच्या टिप्पणीची पर्वा करत नाही. मला माझं आरोग्य महत्त्वाचं आहे, माझ्यासोबत लाखो लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे आणि मी रिसर तक्रार पण फूड अँड ड्रग्सकडे देणार आहे. माझ्यावर कारवाईपेक्षा मी या कॅन्टीनवाल्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. नक्कीच. कॅन्टीन चालक जे आहेत ते शासकीय आहेत की प्रायव्हेट कुठल्या संस्थेला दिलेलं आहे, काय माहिती मिळते? शासकीय नाही आहेत. मला वाटतं हा कंत्राट काय तिकडच्या साऊथमधल्या लोकांना हा कंत्राट दिलेला आहे, दोन्ही कॅन्टीनचा. आणि तेच हे काम चालवतात आणि वारंवार त्याच लोकांकडे हा कॉन्ट्रॅक्ट असतो. म्हणजे महाराष्ट्रातलं आमदार निवासातलं कॅन्टीन, पण त्याचं कंत्राट एका परप्रांतीयाकडे. पुन्हा हा वाद चिघळेल असं वाटतंय? वाद चिघळायचा विषय नाही, पण त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या लोकांशी काही देणं घेणं नाही असं वाटतंय. हे मरोत का जगोत काय देणं घेणं नाही. पण याबद्दल तुम्ही आवाज उठवणार आहात का आता अधिवेशनामध्ये? मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन सन्मान्य अध्यक्षांना मी विचारण्याचा प्रयत्न करेल संधी मिळालीचं. आणि ही गोष्ट आमदाराच्या जीवाशी खेळणारी आहे, जीवाला धोका निर्माण करणारी, म्हणून त्यांनी दखल घ्यावी असं मी आवाहन करेन. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आवाहन करणारे, मुद्दा उपस्थित करणारे विधान सभेमध्ये असं सुद्धा म्हणतात संजय गायकवाड. नेमकं काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.